हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। पालघरमध्ये ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। नालासोपाऱ्यामध्ये नायजेरियन महिलेकडून 2 कोटींचा ड्रग्ज जप्त, ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेला अटक। सिंधुदुर्गामधून बनावट नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, तिघांना घेतलं ताब्यात, 1,03,000च्या बनावट नोटा जप्त। मुलांच्या फीसाठी आई बनली चोर, लोकलमध्ये सोनसाखळीत चोरी करणाऱ्या महिलेला कल्याण पोलिसांकडून अटक। भीमाशंकर साखर कारखान्याची परंपरा कायम, यंदाही गाळपाच्या उसाला प्रति टन 3,200 रुपये जाहीर। नागपुरातील आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर, 2 रुग्णांना एकाच बेडवर उपचार सुरू। परशुराम घाटामध्ये वाहतूक कोंडीचं संकट कायम, परशुराम घाट अजूनही वाहतुकीसाठी धोकादायक, 3 ठिकाणची लेन बंद। दिवा रेल्वे स्थानकामध्ये काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवाशांचं आंदोलन, तर सीएसएमटी ते दिवा लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी। आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतरही नवा पेच, 27 लाख महिलांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, बँक खातं लिंक नसल्यामुळे पैसे पाठविण्यास अडचण।